नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे रायझिंग रँकर्स मध्ये. आपण फेब्रुवारी 2026 मधील चालू घडामोडी पाहत होतो आणि 2 भाग आपण कव्हर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 55 ते 75 पाहणार आहोत आणि ज्यामध्ये या 150 क्वेश्चन्स मध्ये आपण सर्व कॅटेगरीज कव्हर केलेल्या आहेत, जसे की महत्त्वाचे दिवस, त्यांच्या संकल्पना, पुरस्कार, पुस्तके, राज्यातल्या महत्त्वाच्या न्यूज, देशातल्या महत्त्वाच्या न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, विज्ञान, पर्यावरण, सगळं काही आपण कव्हर केलं आहे. फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा आणि सगळे दिलेले क्वेश्चन्स या महिन्याचे कव्हर करा. तुमचा पूर्ण महिना कव्हर होऊन जाईल आणि लगेच आपण क्वेश्चनला चालू करूया. मुख्यमंत्री जनसुनावणी पोर्टल कशाशी संबंधित आहे सांगा. हे कोणी पोर्टल लॉन्च केलेलं आहे? दिल्ली सरकारने लॉन्च केलेलं आहे आणि ते कशाशी संबंधित आहे तर नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी देण्यासाठी. नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी सरकारला देऊ शकतात याच्यासाठी मुख्यमंत्री जनसुनावणी पोर्टल हे दिल्ली सरकारने लॉन्च केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, सुविका पोर्टल कशाशी संबंधित आहे सांगा. कृषी उत्पन्न बाजार भाव माहिती, AI आधारित बायोटेक उत्पादन डेटा, आरोग्य विमा दावा व्यवस्थापन की शालेय शिष्यवृत्ती वितरण प्रणाली. सुविका पोर्टल याचा आन्सर आहे AI आधारित बायोटेक उत्पादन डेटा. सुविका पोर्टल याच्यासाठी काय केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे. AI आधारित बायोटेक उत्पादन डेटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छावा राईड ॲप कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे? हे कॅब सेवा आहे, बरोबर. छावा राईड ॲप. छावा कुठला छावा? महाराष्ट्राचाच ना. मग महाराष्ट्र सरकारने छावा राईड ॲप चालू केलेलं आहे. हे कॅब सेवा आहे. होम स्टे योजना पुढीलपैकी कोणत्या राज्य सरकारने चालू केली आहे? मी तुम्हाला याची हिंट देऊ का? होम स्टे म्हणजे काय? राहणे. राहायला कोण बोलवतं? पधार म्हारे देश कोण म्हणतं? राजस्थान. सो आन्सर आहे बी, राजस्थान. होमस्टे योजना राजस्थान या राज्य सरकारने सुरू केली आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव कोणत्या राज्याशी संबंधित आहे सांगा. माझं गाव आरोग्य संपन्न गाव. तुम्हाला लँग्वेज वरून कळतच असेल, भाषा कुठली? ही मराठी आहे ना, बरोबर. मग कोणत्या सरकारने चालू केलं असेल? महाराष्ट्र सरकार. माझं गाव आरोग्य संपन्न गाव. ठीक आहे. पुढचं, महिला प्रीमियर लीग 2026 वुमेन प्रीमियर लीग, महिला प्रीमियर लीग चा विजेता संघ कोणता सांगा. माहित असेल तुम्हाला, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांना काय भेटलेलं आहे? महिला प्रीमियर लीग 2026 हे विजेते आहेत. ऑरेंज कॅप कोणाला भेटलेले आहे? स्मृती मंदाना यांना ऑरेंज कॅप भेटलेले आहे. 377 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. विजेता संघ RCB, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. हे तुमच्या लक्षात राहील. संतोष ट्रॉफी 2026 चा विजेता संघ कोणता सांगा. उपविजेता केरळ ठरलेला आहे आणि ज्या सर्व्हिसेस आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि उपविजेता ठरलेला आहे केरळ. संतोष ट्रॉफी 2025-26 विजेता संघ सर्व्हिसेस संघ आणि 8वी ही आवृत्ती होती संतोष ट्रॉफीची. आंतरराष्ट्रीय मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026 ची कितवी आवृत्ती होती सांगा. याच्यामध्ये एकूण सहभागी देश होते 8 आणि याची ही पहिली आवृत्ती होती. आंतरराष्ट्रीय मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल, कारण सहभागी देश 8 होते. मिलिटरी ॲडव्हेंचर कप ह्या हिमालयाच्या भागामध्ये झालेला होता. हिमालयन पर्वतांमध्ये ॲडव्हेंचर म्हणजे डोंगरामध्ये असं त्यांचं चॅलेंज कप झालेलं होतं आणि याची ही पहिली आवृत्ती होती. ठीक आहे. आणि आता हिमालयामध्ये झालेलं होतं म्हणजे आयोजक कोण असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. पहिली आवृत्ती. पुढे प्रश्न, अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 चा विजेता संघ कोणता सांगा. अंडर-19. आता जर मी तुम्हाला इथं वैभव सूर्यवंशी ची माहिती दिलेली आहे तर तुम्हाला गेस करताच येईल की भारत हा काय झालेला आहे? अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 चा विजेता संघ झालेला आहे. तर हे जे भारताशी रिलेटेड आहे ते तुम्ही लक्षातच ठेवा. अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या इन्फॉर्मेशन वरून तर तुम्हाला लक्षात येईल की वैभव सूर्यवंशी यांनी अंतिम सामन्यात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू
तो ठरलेला आहे. हा विक्रम त्यांनी केलेला आहे. बरोबर. मग अंतिम सामन्यात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि भारत जिंकलेला आहे. मग ही लिंक लागतच आहे. भारत AI इम्पॅक्ट समिट 2026, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे घोषवाक्य काय होते? जे भारत मंडपम इथे झालं ना, भारत AI इम्पॅक्ट समिट, त्याचं घोषवाक्य काय होतं? सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, सर्वांचं हित आणि सर्वांचं सुख जपलं पाहिजे. आता AI शी रिलेटेड आहे म्हणून आपण AI ला थोडंसं लिंक करूया. AI काय करतंय? सर्वांचं हित आणि सर्वांचं सुख जपते. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. पुढचं, भारत AI इम्पॅक्ट समिट 2026 ची थीम काय होती? जे आपण बघितलं ते काय होतं? घोषवाक्य सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. आता तुम्हाला काय विचारले? थीम विचारले आणि 3 पायाभूत स्तंभ सुद्धा मेन्शन केलेले होते आणि ते सुद्धा लक्षात ठेवा. स्तंभ कोणते आहेत या समितीचे? तर लोक म्हणजे पीपल. ठीक आहे, PEOPL, पीपल. ग्रह प्लॅनेट. प्रगती म्हणजे प्रोग्रेस. PPP 3P हे काय होती? त्याची थीम होती. सॉरी, पायाभूत स्तंभ होते. पीपल, प्लॅनेट, प्रोग्रेस. लोक, ग्रह, प्रगती. पीपल, प्लॅनेट, प्रोग्रेस ही 3 पायाभूत स्तंभ होते. आणि याची थीम काय होती सांगा? इंडिया. सांगा. अ ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल, इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट ही याची काय होती? थीम होती. एक ग्लोबल कन्व्हर्जन्स करायचे स्केलचं, इनोव्हेशनचं आणि इम्पॅक्टचं ॲट अ ग्लोबल लेवल, अशी त्याची काय होती? थीम होती. भारत जेन ॲप्लिकेशन कोणी विकसित केले? याच्यामध्ये हे इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं या समिटमध्ये. भारत जेन ॲप्लिकेशन. सांगा कोणी हे ॲप्लिकेशन विकसित केलेलं आहे? भारत जेन. IIT मुंबई. आता मुंबई, IIT मुंबई महाराष्ट्रात आहे. IIT मुंबई त्यामुळे महत्वाचं ठरतंय. भारत जेन ॲप्लिकेशन कोणी विकसित केलं? IIT मुंबई. ठीक आहे. विश्व मराठी संमेलन 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? हे 4th आवृत्ती होती. विश्व मराठी संमेलन 2026. सांगा. विश्व मराठी संमेलन नाशिक. विश्व मराठी संमेलन 2026 नाशिक येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि हे 4th होतं विश्व मराठी संमेलन. आर्थिक सुरक्षा सप्ताह 2026 ची संकल्पना पुढीलपैकी कोणती होती? सांगा. आर्थिक सुरक्षा सप्ताह तो साजरा कधी केला जातोय? 9 ते 13 फेब्रुवारी. आर्थिक सुरक्षा सगळ्यांना लागते, बरोबर. त्याला कोण नो म्हणतं का? नाही. नो आपण 9ला हिंदीमध्ये काय म्हणतो? नो. आर्थिक सुरक्षाला कोण नो म्हणतं का? नाही म्हणत. सगळे होच म्हणतात ना. सगळ्यांना फायनान्शियल सेफ्टी, आर्थिक सुरक्षा पाहिजे ना. त्याचा सप्ताह आपण 9 ते 13 फेब्रुवारी साजरा करतो. 13 फेब्रुवारीला काय असतो रे? 13 मेरा करायचं नसतं. कुणासमोर? महिलांसमोर. मग राष्ट्रीय महिला दिन होता 13 फेब्रुवारीला, बरोबर. त्याच्यानंतर एक आपण बघितलं होतं प्रोडक्टिव्हिटी. जर आपल्याकडे उत्पादकता नसेल तर आपल्या काय वाजतात? 12 वाजतात. मग 12 फेब्रुवारीला काय होता? उत्पादकता दिवस होता, बरोबर. आता याची थीम सांगा तुम्ही. आर्थिक सुरक्षा सप्ताहाची थीम काय होती? यावेळीची थीम KYCच्या रिलेटेड होती. सुरक्षा पाहिजे ना, म्हणजे नो युअर कस्टमर. जर फ्रॉड थांबवायचे असतील तर तुम्हाला KYC केली पाहिजे. KYC सुरक्षित बँकिंगकडे जाण्याचे पहिले पाऊल ही याची काय होती? थीम होती. भारतातील पहिल्या क्लायमेट वीक 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? सांगा. आता याचं जर उद्घाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे तर कुठं असेल हे? मुंबई जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं काय झालेलं आहे? याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भारतातील पहिल्या क्लायमेट वीक. याच्या अगोदर क्लायमेट वीक कधी आयोजन त्याचं झालेलं नव्हतं. पहिल्यांदाच क्लायमेट वीकचं आयोजन झालेलं आहे. क्लायमेट म्हणजे काय? आपण हवामानाशी, अर्थ विषयी, पोल्युशन विषयीचा आपण काय करणार? जागरूकता निर्माण करणार. मुंबई येथे झालेलं होतं ते. ठीक आहे.
पुढील विधानांवरून अचूक विधान निवडा. अचूक बरोबर म्हणजे जे बरोबर आहे ते निवडायचं आहे. विश्व मराठी संमेलन 2026 रिलेटेड हे तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले आहेत. विश्व मराठी संमेलन 2026 सांगा कुठं पार पडलं. आत्ता मागाशी सांगितलं विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक. बरोबर, तुम्ही जर शिकला नाशिक जर शिकला तरच तुम्हाला काय केलं जाईल, विश्व मराठी संमेलनामध्ये भाग घेऊन दिला जाईल. पहिला स्टेटमेंट आहे की कलारत्न पुरस्कार अजय अतुल गोगावले यांना मिळाला. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार, विनोद कुलकर्णी. 3 साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे. हे पुरस्कार लक्षात ठेवा कारण याचे सर्व पर्याय बरोबर आहेत. मी तुम्हाला हे 3ही पुरस्कार लक्षात हवे म्हणून हे क्वेश्चन मध्ये टाकलेले आहेत. सांगा कलारत्न पुरस्कार कला कोणाकडे आहे, अजय अतुल यांच्याकडे. बरोबर. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक, विनोद कुलकर्णी. साहित्य भूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे. भूषण आणि चंद्र बरोबर. साहित्य भूषण पुरस्कार चंद्राचं एक भूषण आहे जे आपण नेमाडे यांना दिलेलं आहे. असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. मिलन 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले होते. भारतानं नेव्ही फ्लीटचं आयोजन केलं होतं. बरोबर. मिलन 2026चं आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं, विशाखापट्टणम येथे आयोजन करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा मिलन 2026 विशाखापट्टणम. अग्निपरीक्षा हा संयुक्त सराव कोणामध्ये आयोजित करण्यात आला. अग्निपरीक्षा भारतीय सैन्य, ITBP की सुरक्षा दल, हवाई दल कोणामध्ये, भारतीय सैन्य आणि ITBP यांच्यामध्ये आयोजित करण्यात आला. अग्नि फॉर A, परीक्षा फॉर P, भारतीय सैन्य आर्मी फॉर A आणि ITBPचा तुम्ही P घ्या शेवटचा, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस AP असं तुमच्या लक्षात राहिलं तर बघा. अग्निपरीक्षा, इंडो तिबेट पोलीस आणि भारतीय सैन्य. अलीकडे चर्चेत असलेल्या प्रहारचे वर्णन योग्य प्रकारे कसे केले जाऊ शकते. प्रहार काय आहे. भारताचे पहिले सायबर सुरक्षा धोरण आहे, भारताचे पहिले दहशतवादी धोरण आहे, भारताचे पहिले सीमा व्यवस्थापन धोरण आहे की भारताचे पहिले अंतर्गत सुरक्षा धोरण आहे. सांगा. उत्तर आहे भारताचे पहिले दहशतवादी धोरण. दहशतवाद्यांवर प्रहार करायचा आहे म्हणून भारताने प्रहार काय केलेला आहे, लॉन्च केलेला आहे. भारताचे पहिले दहशतवादी धोरण. भारतीय सैन्याने कोणाच्या सहकार्याने भारत रणभूमी दर्शन मोहीम हाती घेतली आहे आणि तिला द्वारका येथून फ्लॅग ऑफ केले म्हणजे हिरवा झेंडा दिलाय. ठीक आहे. द्वारकेवरून सुरू केले. कोणाच्या सहकार्याने, भारतीय नौदल, द्वारका आहे म्हटल्यानंतर पाणी तर आलंच. बरोबर. नौदल नेव्ही आणि BSF बॉर्डर पोलीस. ठीक आहे. BSF आणि भारतीय नौदल, भारतीय सैन्य, भारतीय आर्मी, भारतीय नौदल आणि BSF यांनी भारत रणभूमी दर्शन ही मोहीम हाती घेतलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे ऑपरेशन किया चे वर्णन कोणत्या प्रकारची कारवाई म्हणून केले जाते. सांगा. ऑपरेशन किया. क्या किया. नक्षल विरोधी कारवाई किया, दहशतवादी विरोधी कारवाई, सीमा पार घुसखोरी विरोधी आहे की समुद्र चाचेगिरी विरुद्ध ते हे असतात ना लुटेरे. सांगा कुणाविषयी केलेली आहे. काउंटर टेररिझम आहे. सांगा मग. टेररिझम दहशतवादी विरोधी. ठीक आहे. दहशतवादी विरोधी कारवाई काय केलं, एक तर प्रहार ऑपरेशन केलं. बरोबर. दहशतवादी विरोधी. आणि काय केलं की दहशतवादी विरोधी कारवाई केली. क्या किया जम्मू काश्मीर मध्ये, ये भी किया, कारवाई भी की. हा आपला शेवटचा क्वेश्चन होता 75वा. या व्हिडिओ मधला आपला 150 पैकी 75 क्वेश्चन आपले कव्हर झाले. बरोबर. निम्म काम झालेलं आहे आपलं आणि किती थोड्या वेळात आपण हे सगळं कव्हर केलेलं आहे बघा. सगळे क्वेश्चन्स आपण आणि क्वालिटी क्वेश्चन्स कव्हर करत आहोत. नेक्स्ट व्हिडिओ बघा तुम्ही की आपण त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्टमध्ये अजून काही क्वेश्चन्स कव्हर करू आणि टोटल 6 पार्ट्स मध्ये तुमचा पूर्ण महिना पूर्ण सगळ्या कॅटेगरी सहित मी तुम्हाला पूर्ण करून देईन आणि तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि मगच परीक्षेला जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.